हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो एवढे दिवस झाले मी व्लॉग नव्हता बनवला आणि तब्येत पण ठीक नव्हती. आणि हा आहे गणपती व्लॉग, मीन्स गणपती बसल्यापासनं विसर्जनपर्यंतचा व्लॉग आहे. गणपतीला टिक्का वगैरे लावणं चालू आहे. त्यात अद्विक पण म्हणत आहे मला पण लाव. जसं गणपतीचं स्वागत केलं तसं अद्विकचं पण करावं लागते. सो इथे तेच चालू आहे, आरामात काम चालू आहे सगळं. अद्विक एका जागी स्थिर नाही थांबत आहे, इकडून तिकडे त्याचं चालू आहे करणं. त्याला असं वाटते कधी एकदा मी घरी येतो आणि कधी मस्त चालू करतो आणि कधी यांना बाहेर घेऊन जातो. अद्विक स्माईल कर, मला दाखव. मोरया मोरया. अरे तू छी असते ते मोरया मोरया. आणि इकडे आमची गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आणि या वर्षीचे गणपती खूपच क्यूट आहे. मीन्स मागच्या वर्षीचे आणि हे तिसरं वर्ष आहे मी गणपती स्थापना करत आहे. आमच्या फॅमिलीमध्ये कोणी गणपती स्थापना केलेली नाही. सो मी गणपती स्थापना कशी करते तर मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा मी म्हटलं तर मला खूप इच्छा होती गणपतीची स्थापना करायची. बट आमच्याकडे सासरी कोणी गणपती बसवत नाही. आणि जर बसायचं असलं तर एकदा जर कोणी आपल्याला दिलं गणपती तेव्हा आपण बसू शकतो किंवा आपण नवस करू शकतो. सो मी आधी नवस केला होता, जर मला मुलगा झाला तर मी गणपती स्थापना चालू करणार. अद्विक झाल्यानंतर मग मी गणपती स्थापना केलेली आहे. हे तिसरं वर्ष आहे गणपतीचं. माझ्या माहेरी गणपती बसवतात, 10 दिवसाचे गणपती बसवतात आणि मी सासरी 5 दिवसाचे गणपती बसवतो. आणि हे पण मी नवस करून अद्विक झाल्यावर बसवणं स्टार्ट केलं. सो मी दरवर्षी आता स्थापना चालू केल्यापासून मी प्रत्येक वर्षी नवीन नवीन गणपतीची स्थापना करते. मीन्स यावर्षी माझे बाल गणेश होते आणि इतके क्यूट की तुम्ही बघूनच त्यांना म्हणसाल की यार किती क्यूट चेहरा आहे त्यांचा. सो हे बघा आमचे गणपती, त्यांचे डोळे वगैरे बघून मला इतकं म्हणजे मी एकदम लुप्त झाली त्यांच्यामध्ये. आणि त्यांना बघून असं बघतच राहावं वाटतं तुम्हाला. आणि डेकोरेशन मी खूप सिम्पल केलं कारण की फ्लॅट सिस्टीममध्ये जागा पण खूप कमी असते आणि पाहुणे वगैरे घरी असले की खूप कमी पडते. तर मी छोटंसं एक सेटअप आधीच केलेलं होतं की मी गणपती स्थापना करेन तर मी एवढ्या जागेवर बसवणार. पण मी पुढे चालून अजून मोठं थोडंसं वाढवायचा प्रयत्न करते किंवा थीम. आता सध्या अद्विक लहान आहे त्यामुळे मला काही जास्त करता येत नाही, त्यामुळे मी रेडीमेडच मंडप वगैरे आणलेला आहे. आणि घरची स्थापना झाली, आरती झाल्यानंतर खाली सोसायटीमध्ये पण गणपती आणला होता. तिथे अद्विकचा डान्स वगैरे चालू तिथे गेला होता. आणि नंतर मग आम्ही संध्याकाळची आरती वगैरे केलेली आहे. सो सोसायटीमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं लहान मुलांचं. मी अद्विकसाठी डिसाईड केलं की मी त्याला स्पायडरमॅन बनवणार. पण स्पायडरमॅनचा कॉस्ट्यूम मी ऑनलाईन ऑर्डर केला पण तो खूप लेट आला. त्यानंतर मी त्याला कृष्णाचंच मी सगळं घालून त्याला पाठवलं. आणि गौराई आमच्याकडे सासरी असं आहे की जे पण कोणी गणपती स्थापना करते तर गौराई हे आणतात असतं. मी कलश वगैरे सगळं गौराईचं स्थापना करतात. प्रॉपर म्हणजे असे गौराई बसवत नाही, जशी मुकुट वगैरे तर ते जसं पाणी
फुगडी वगैरे खेळत आहे. आणि अद्विक पण आम्हाला बघून चालू, मला पण फुगडी खेळायची, मला हे करायचं, मला ते करायचं. असंच ते गौराई आणल्यानंतर थोडासा हर्ष उत्साह साजरा करायचा असतो. फुगडी, झिम्मा हे असं खेळायचं असतं. तर आम्ही थोडंफार खेळलो. आणि इथे अद्विक पिंकीताईसोबत गप्पा गोष्टी करत आहे. त्याला असं आहे की तुम्ही रूममध्ये नका बसू, हॉलमध्ये बसा आणि माझ्यासोबत खेळा. पण त्या थोडा भेतात त्याला, कारण की अद्विक सुपर ॲक्टिव्ह आहे. सो कधी फेकपा, काही खेळणी, मागे अंगावर फेकणी असं चालू असते त्याचं. त्यामुळे थोडं घाबरतात ते. आणि तरी पण त्याचं चालूच आहे कोशिश की नाही पिंकी ते माझ्याकडेच बसा असं. तरी तो बसवतो त्यांनी. हा काय करणार आता? ओय काय म्हणतात? मोरिया काय म्हणतात तू? काय करताय? सोसायटीमध्ये लहान मुलांची कॉम्पिटिशन होते, जसं की रनिंग आणि लिंबू चमचा कॉम्पिटिशन. सो मी अद्विकला दोन्हीचे पार्टिसिपेट करायला लागलो आहे. मला माहिती आहे तो जिंकणार तर नाहीच आहे, बट एक ॲक्टिव्हिटीज म्हणून किंवा लेकरांना खेळ माहीत असावा यासाठी मी त्याला पार्टिसिपेट करायला लागलो. सो इथे बघा लिंबू चमच्यामध्ये पण त्यांनी काही केलं नाही आहे, न चालला न काही. आणि रनिंगमध्ये पण सगळे मुलं गेल्यानंतर तो पडायला लागला. तर ठीक आहे, त्याला हे समजलं आहे की ते आहे. आणि पार्टिसिपेट केल्याबद्दल सोसायटीमध्ये त्याला गिफ्ट पण मिळालेलं आहे. सो लेकरांना थोडं एन्करेज होऊन जाते की यार कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केल्यानं आपल्याला गिफ्ट भेटते. आणि लास्ट डे आलेला आहे गणपती विसर्जनचा. सो फर्स्ट टाईम म्हणजे एवढ्या वर्षी गणपती बसवल्यानंतर फर्स्ट टाईम मला एवढं रडू आलं गणपती विसर्जन करताना. आणि त्या दिवशी माझा मूड खूपच ऑफ होता, मला काहीच करावं नाही वाटत. आणि मला सारखं गणपतीचा चेहरा बघून मला रडू यायचं. असं वाटलं कोणतरी बच्चाच आहे आणि हा आता चालला आहे मला सोडून. एकदम अशी फिलिंग आली. सो काही गोष्टी म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट वर्षी आपण परत गणपतीचं एकदम मोठ्या प्रमाणात स्वागत करूया. आणि गणपती बाप्पाला सगळ्यांना सुखी ठेव, तब्येतीने, सगळ्या गोष्टींनी सगळ्यांची इच्छा. गणपती विसर्जन झाल्यानंतर पण गावी गेले. आणि दुपारी मग हे म्हणाले की आपण गणपती बघूया. सो आम्ही आलेलो आहे. हे गणपती आम्ही मंदिरला. सो हा पहिला गणपती मी मला 5 वर्ष झाले पुण्यामध्ये, पण मी अजून गणपती बघायला गेले नाही. गणपती बघायला कधीच आणि मागच्या वर्षी पण मी गेली नाही अगदी लहान होता. सो यावर्षी म्हटलं जाऊ द्या बघूया, कारण की गणपतीमध्ये पुण्यामध्ये भरपूर गर्दी राहते. आणि सॅटर्डे संडे यांना वेळ मिळतो तेव्हा तर खूपच रश असतो. आणि असं झालं की गणपती विसर्जनची यांना सुट्टी पण होती. सो आम्ही म्हटलं की ठीक आहे, याचा सुट्टीचा वापर करूया. आणि वीक डे होता. सो आम्ही निघालो गणपती बघायला. आणि इतके सुंदर सुंदर गणपती की मला वाटलं की इतक्या वर्षी मी आली का बरं मी बघायला. आणि हे आहे आपले श्रीमंत दगडूशेठ यांच्या लाईनीमध्ये आम्ही लागलो. आणि दुरूनच दर्शन केलं आम्ही. जास्त जवळ आम्ही काही गेलो नाही, कारण की ऑफकोर्स अद्विक होता आणि एवढ्या गर्दी बघूनच माझी जायची हिंमत नव्हती.
सो मी दुरून दर्शन केले, अद्विकला दाखवलं आणि तो दगडूशेठ गणपतीचा जो एरिया आहे तिथे इतकं प्रसन्न वाटत होतं मला की तिथून मला हलावंच नाही वाटते. मला एवढं बरं वाटत होतं तिथे की असं वाटते की नाही या लाईनमध्ये मी जर एकटी असते किंवा हे पण माझ्यासोबत असेल तर आम्ही हमखास लाईनमध्ये लागून दर्शन केले असते. पण अद्विकला घेऊन आणि अद्विक काकी सोडतच नव्हता की मला खाली उतरूच नका. सो त्याला घेऊन जाणं आणि त्याला कॅरी करणं इम्पॉसिबल होतं. सो आम्ही दुरून दुरून दर्शन केले आणि आम्ही इथे 1-2 मानाचे गणपती पण बघितलेले आहे. हा आहे तुळशी बागेतला गणपती. सो इथली पण थीम खूप छान होती. पूर्ण मीच केलेलं आहे जन्म कृष्ण राधा कृष्ण आणि छान असं मस्त वातावरण बनवलेलं होतं. इथे पण खूप छान वाटत होतं. आहे हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती. सो हा सगळ्यात पहिला गणपती आहे जो हिंदुस्थानमध्ये सार्वजनिक म्हणून मंडळाने स्थापित केला होता. सो हा पण आम्ही बघितला आणि खूप छान आहे आणि सेवा करेन चंद्रराव. अहो तुम्ही आमचेच आहात. आम्हीच तुम्हाला चंद्रराव बनवलं होतं, परंतु असो. पण आम्ही सांगू कसा. आणि हा आहे कसबा गणपती. सो बस एवढे 5-7च गणपती आम्ही बघितले आणि नंतर निघून आलो. सो तुम्हाला कसा वाटला माझा हा गणपती ब्लॉग प्लीज मला सांगा आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. जेवढी माझी वॉच लिस्ट आहे जेवढे व्ह्यू आहे त्यापैकी खूप जण कमी सबस्क्राईब करतात. तो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नक्की.